श्री स्वामी समर्थ. घरात अचानक प्राणी येतात, वास्तूनुसार हा योगायोग नसून मोठा संकेत असू शकतो. कधी तुमच्या घरात अचानक मांजर, कुत्रा, पक्षी, साप, माकड, घुबड किंवा गाय आली आहे का? या नावांपैकी माकड आणि घुबडाचे संकेत तर अनोखेच आहे, जे तुम्हाला माहीत नसणार. जेव्हा हे प्राणी घरात किंवा घरासमोर आले आणि त्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल हे फक्त योगायोग आहे, पण वास्तुशास्त्र आणि आपल्या प्राचीन मान्यतानुसार घरात येणारा प्रत्येक प्राणी काहीतरी संकेत देऊन जातो. कधी तो धनप्राप्तीचा संकेत असतो, कधी संकटाची सूचना, तर कधी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची निशाणी असते. अनेक लोकांना हे माहीत नसते की प्राणी हे निसर्गाचे संदेशवाहक मानले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात कोणता प्राणी येणे अशुभ मानले जाते, कोणत्या प्राण्याचा अर्थ सावधानतेचा इशारा असतो आणि असे झाल्यास वास्तूनुसार काय करावे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी. वास्तुशास्त्र आणि प्राण्यांचा काय संबंध आहे? वास्तुशास्त्र हे फक्त भिंती, दरवाजे आणि दिशांपुरते मर्यादित नाही. आपल्या घराभोवती फिरणारी ऊर्जा, निसर्गातील हालचाली आणि प्राणी पक्ष्यांचे वर्तन यांच्यातही त्यात मोठा संबंध आहे. प्राचीन काळात ऋषीमुनी निसर्गातील बदल पाहून भविष्यातील संकेत ओळखत असत, कारण प्राणी माणसांपेक्षा ऊर्जेतील बदल लवकर ओळखतात. जेव्हा घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा काही विशिष्ट प्राणी त्या ठिकाणी आकर्षित होतात. घरात गाय येणे याचा काय संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार? तर बघा, अत्यंत शुभ संकेत हे गायीचे मानले जातात. तुमच्या घरात गाय येत असेल तर गोमातेसाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. वास्तुशास्त्रानुसार गाय ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. जर गाय स्वतःहून घराच्या दारात आली किंवा घरासमोर थांबली तर घरात धनप्राप्तीचे योग वाढतात. अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असते. घरातील वाद कमी होतात. अशावेळी गायीला भाकरी किंवा हिरवा चारा देणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात कुत्रा येणे म्हणजेच संरक्षणाचा संकेत असतो. कुत्रा हा भैरवाचा वाहक मानला जातो. वास्तूनुसार कुत्रा घरात येणे म्हणजे घरावर येणारे संकट टळण्याचा संकेत, नकारात्मक शक्ती दूर ठेवण्याची निशाणी. जर कुत्रा वारंवार घराच्या दारात येत असेल तर शनिवारी त्याला अन्न देणे शुभ मानले जाते. मांजर घरात येणे म्हणजे नेहमी अशुभ नसते. लोकांमध्ये मांजरांबद्दल अनेक गैरसमज आहे. वास्तूनुसार मांजर घरात येणे नेहमीच वाईट नसते. जर मांजर शांतपणे घरात बसत असेल तर घरात बदल होण्याचे संकेत नक्की जाणवतील. नवीन संधी येण्याची शक्यता वाढेल. पण मांजर सतत भांडत असेल किंवा रडण्यासारखा आवाज करत असेल तर घरातील ताणतणाव वाढण्याचे संकेत मानले जाऊ शकतात. पक्षी घरात येणे म्हणजे शुभ ऊर्जा प्रवेश असतो. चिमणी, कबूतर किंवा इतर पक्षी घरात येणे हे बहुतेक वेळा शुभ मानले जातात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. नवीन बातमी किंवा शुभ कार्याचा संकेत असतो. पण घरात वारंवार मृत पक्षी सापडणे हे वास्तूनुसार नकारात्मक संकेत मानले जातात.